काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवाराची यादी जाहीर। महाराष्ट्रातनं चंद्रकांत हांडोरे राज्यसभेच्या रिंगणात। महायुतीच्या 6व्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम। उमेदवार द्यायचा की नाही याविषयी काल रात्रीच्या बैठकीत चर्चा। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। राज्यसभेसाठी विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्याही नावाची चर्चा। लवकरच अंतिम निर्णय। आज उमेदवारांच्या नावाची यादी दिल्लीतनं जाहीर होणार। राष्ट्रवादी आणि काँग्रेस विलीनीकरणाच्या बातम्या चुकीच्या। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्पष्ट। शरद पवार गट नवीन चिन्ह आणि पक्षाचं नवं नाव घेऊन जनतेमध्ये जाणार। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम। पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह एकूण 10 जण इच्छुक असल्याची माहिती। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस। मराठा संघटनांकडून आज बंदची हाक। जालना जळगाव मार्गावरती रात्री टायर जाळून सरकारचा निषेध, तर नाशिकमधली अनेक गावं आज बंद। आज राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर होण्याची शक्यता। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल उद्या लागण्याची शक्यता। राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। शंभू बॉर्डरवरनं शेतकरी मोर्चाची दिल्लीच्या दिशेनं कूच। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढवणार। राजस्थानमधनं अर्ज दाखल। अबुधाबीमधल्या मंदिराचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। स्वामीनारायण मंदिरात आज मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।